नमस्कार. आज खूप दिवसांनी भेळ आणलेली आणि मुलं पण खूप खुश होते, कारण भेळ म्हटलं की मस्त कुणाला नाही वाटणार ना. तर सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली. तर आपण बघूया, कारण आम्ही इथे पार्सल आणले आणि कोल्हापुरामध्ये चार्लीज भेळ एकदम फेमस आहे आणि मस्त एकदम टेस्ट तर एकदम जबरदस्त आहे. तुम्ही जर कधी आला तर नक्कीच खावा. तर इथे मी जे चुरमुरे आपल्याला देतात पार्सल त्याच्यात टाकलेले आहेत आणि कांदा टमॅटो 2 पिशव्यामध्ये बांधलेलं होतं ते त्याच्यात टाकले. कांदा टमॅटो कोथिंबीर लिंबू सर्व येतं आणि सगळं मिक्स फरसाणा असतो, मस्त लागतं आणि झटपट होते, काही वेळ लागत नाही. तर इथे मी कांदा टमॅटो आहे ते पहिला मिक्स करणार, कारण कांद्यामध्ये थोडंसं ओलावा असल्यामुळे भेळला नंतर पाणी ओतायला म्हणजे बरं पडेल. तर इथे मी चिंचगुळाचं पाणी टाकणार त्याच्यामध्ये, जेवढं थोडंसंच दिलं कारण जास्त लोक येत असल्यामुळे का नाही आम्हाला जायला म्हणजे ह्यांना जायला उशीर झाला होता पार्सल आणायला. तर इथे मी थोडंसं ते पाणी टाकलं आणि लिंबू पिळून घेतला आहे. तर इथे 1.5 लिंबू एवढा महाग असतानासुद्धा 1.5 लिंबू दिलेला आहे पार्सलमध्ये, कारण 3 भेळ घेतल्यामुळे. तर इथे मी अर्धे म्हणजे 1.5 लिंबू मी पिळून घेतला आहे मस्तपैकी. इथे मिक्स करून घेतले आणि मुलांना तर जरासुद्धा वेळ दम निघाना झालता, कधी होते असं. चला आता प्लेटिंग टाईम आहे. तर प्लेट सगळ्या आपण म्हणजे काढून घेतलेल्या आहेत आणि स्वरानं खूप मदत केली. आता त्याच्यात सगळ्यांना समान प्रमाणात त्याच्यात टाकायचं आणि खायला द्यायचं. तर इथे माझी मुलं आणि सगळीच मदत करत होती. तर इथे प्लेटा केलेल्या आहेत, सगळ्यांना बरोबर द्यायचं माझं चालू आहे. आणि इथे मिरच्या पण देतात शिजवलेल्या, कारण तळलेल्या नसतात. शिजवलेल्या मिरच्या पण एकदम छान लागतात, अप्रतिम लागतात. फक्त थोडीशी कोथिंबीर कमी दिलती, दरवेळेस खूप जास्त देतात ते दादा. तर मस्त असते भेळ, नक्की तुम्ही ट्राय करा. आणि इथे लिंबूसुद्धा ठेवला आहे मी, म्हणजे छान दिसावं प्लेट म्हणून. तर पिळलेलाच लिंबू आहे, दुसरा नाही. तर मिरच्या एक सगळ्यांच्या ताटात म्हणजे प्लेटात ठेवल्या आणि सगळ्यांना प्लेटा एक देणार. मी म्हटलं आता व्हिडिओ करून घेऊया छोटासा. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, म्हणजे फॅमिलीसोबत टाकायचा. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मुलं पण खूप खुश होती. तर आता सांगतात की भेळ कशी झाली, तर बघा यांची रिॲक्शन. तर आता पहिला स्वरापासून सुरुवात. स्वरा पहिला म्हणजे व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच येल्यामुळं तिला थोडीशी मला वाटते घाबरत होती. तर नंतर तिला खूप आनंद वाटत होता. तर आमची पिहू पण मध्ये असते, माझं दाखव तिचं दाखव. आणि सात्विक पण दाखवला आणि माझा मुलगा आर्विक होता, तो झोपलेला होता. तर असं यांच्या असा हा म्हणजे एकदम चटपटा टाईम होता. तर संध्याकाळच्या वेळेला हे आणलेलं आणि आम्ही सगळ्यांनी बसून खाल्लं. खूप छान लागली भेळ. आणि जर आपल्याला भेळ आणली की थोडासा स्वयंपाक करावा लागतो आणि मस्त पण तेवढंच जिभेला चटपटीच. बघा कसं आवडलं आणि सात्विकची रिॲक्शन बघा. चला तर मग सगळ्यांना प्लेट दिल्या आणि मी पण खाल्ल्या. आणि थोडंसं चिंचगुळाचं पाणी कमी दिल्यामुळे आम्ही एक पाकिट आणलेलं खजूर आणि चिंचेचं, ते पण त्याच्यात टाकलेलं, नंतर दाखवून आम्ही. तर इथे मस्तपैकी मी भेळ खाल्ली. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. तर इथे ती चिंचगुळाची चटणी होती का ते टाकली आणि खाल्ली. तर मस्त लागली. स्वरानं मी एकदम बेस्ट आहे असं दाखवलं. चला तर तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत लाईक करा.